हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा इंग्लिशमधील घटक फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला. बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आपला आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर ऑफ द अल्फाबेट. आता ह्याचा अर्थ काय झाला तो आधी अर्थ समजून घेऊयात आणि त्यानंतर मग पुढे आपण काय करूयात, प्रश्न उत्तरांचा अभ्यास करूयात. आता A to Z जे 26 आपले अल्फाबेट आहेत किंवा लेटर्स आहेत, ठीक आहे ना, याचा क्रम एक व्यवस्थित लावून आपल्याला अर्थपूर्ण एखादा शब्द बनवायचा आहे किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, वर्ड बनवायचं आहे. तर या संदर्भात जे काही प्रश्न असणार आहेत त्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहे. ठीक आहे, बघा आता मग आता इथे काय काय करायचंय. आता सपोज मी एखादं उदाहरण देते तुम्हाला की काय असेल. समजा पाळीव प्राणी की जो आपल्या घराच्या बाहेर असतो आणि तो प्राणी कुठला, मग तुम्हाला काय करतील, जी देतील आणि डी देतील. मग तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की तो प्राणी कुठला असेल, तर डॉग असेल. तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. किंवा मग त्याच्याप्रमाणे जे काही आपण कॅपिटल लेटर स्मॉल लेटरमध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस ए मधल्या रेषेवर लिहितो, बी वरच्या रेषेवर असतो, सी मध्ये असतो. तर त्या क्रमाने काही आकृत्या पण तयार होतात. तर त्या आकृत्यांवर आधारित देखील प्रश्न असतात. ज्यावेळेस आपण प्रश्नांना सुरुवात करूयात त्यावेळेस मी तुम्हाला सायमल्टेनियसली त्याचा अर्थ पण समजावून सांगते. आता आपण एक प्रश्न अभ्यासूयात. बघा आता काय प्रश्न येतो, आधी प्रश्न रीड करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना बघा, लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण इंग्लिशचा पेपर सॉल्व्ह करत असतो, स्कॉलरशिप असू द्या किंवा मंथन, ह्या परीक्षांमध्ये मराठीमधून भाषांतर दिलं जात नाही. येथे लक्षामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिल्या जात नाहीत. आता हे पुस्तकातले तुम्हाला दाखवते त्यामुळे तुम्हाला ते दिसतात ते, पण परीक्षेच्या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारचे मराठीतून अनुवाद देत नाहीत डायरेक्ट. त्यामुळं तुम्ही तयारी करा इंग्रजी शब्दांचा अर्थ समजून घ्यायची. कारण जर प्रश्न काय विचारलाय इंग्रजीमधून तो जर नाहीच कळाला तर आपण कुठल्याच प्रकारची प्रश्नांची उत्तरं लिहू शकत नाही. ठीक आहे ना. तर बघा आपला प्रश्न काय, फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग लेटर्स ऑफ अल्फाबेट म्हणजे काय, तर ए पासून सुरू होणारे जे लेटर्स आहेत की जे झेड पर्यंत असतात ते जर एका ठराविक क्रमाने लावले तर त्याच्यापासून एक आधा शब्द तयार होतो, अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तो शब्द कुठला आहे तो तुम्हाला शोधायचा. आता एक उदाहरण बघूयात आपण. बघा आता पहिलं उदाहरण, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ अ थिंग युज्ड इन अ रेनी सीझन. आता ह्याचा अर्थ काय होतो, तर तुम्हाला काही शब्द देणार आहेत किंवा लेटर्स देणार आहेत आणि त्या लेटर्सवरनं तुम्हाला अशी थिंग म्हणजे काय, वस्तू शोधायची आहे की जी आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्याच्या सीझनमध्ये वापरतो. आता काय काय वापरतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये फक्त आपण, तर एक तर रेनकोट असतो किंवा छत्री. रेनकोट म्हणतो आणि छत्रीला आपण अम्ब्रेला म्हणतो. आता आपण पर्यायांकडे जाऊयात. बघा आता पर्याय काय दिलेत, बघा त्यांनी काय दिलेले, तर इथं रिकामी जागा आहे, नंतर यम दिलेलं आहे, त्याच्यानंतर पुन्हा रिकामी जागा RELA. काय स्पेलिंग असणार आहे, तर सहजच कळतंय तुम्हाला हे स्पेलिंग काय असणार आहे, तर अम्ब्रेलाच स्पेलिंग असणार आहे. बरोबर आहे का. मग आता ह्यामध्ये त्यांनी रिकाम्या जागा कुठल्या ठेवल्यात, यूची जागा एक रिकामी ठेवलेली आहे, त्यानंतर बी पण ठेवलेला आहे आणि त्यानंतर एक यल पण ठेवलेला आहे. मग आपल्या रिकाम्या जागा कुठल्यात, UBL. आता असा पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. प्रश्नांचा ओघ समजतोय का बघा. अशा प्रकारे उत्तरं तुम्हाला शोधायची असतात ती. आता आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये जाऊयात. बघा आता काय, फाइंड द नेम ऑफ प्रोफेशनल फ्रॉम द गिवन लेटर. याचा अर्थ काय होतो, तर तुम्हाला काही वर्ड दिलेले आहेत किंवा लेटर्स दिलेले आहेत आणि यातून कोणत्या व्यावसायिकाचे नाव आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. आता प्रश्नांचे पर्याय बघूयात आपण. बघा पहिलं काय लिहिले, कारपेंटर.
पण ह्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक दिसते का तुम्हाला? पी नंतर काय यायला पाहिजे? ई यायला पाहिजे. त्यांनी दिलेलं आहे ए, त्यामुळं हा जो पर्याय आहे तो पर्याय चुकीचा असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपण येतोय. पेंटरचं स्पेलिंग बघा इथं पण रॉंग आहे, त्यामुळं हाही पर्याय नसणार आहे. आपल्याला व्यावसायिकाचं नाव विचारले आणि कारपेंटरचं योग्य स्पेलिंग काय येतं? CARPENTER. म्हणजेच तुम्हाला जो काही प्रश्न दिलेला आहे त्याचं योग्य पर्याय आला पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात. बघा आता पुढचा प्रश्न काय, तर चूज द करेक्ट ऑप्शन. आता हा खूप सोपा प्रश्न आहे बरं का, पण आता ज्याचा अभ्यास नाहीये ना त्याला तो कदाचित अवघड वाटेल. आता हे कसं केलेलं आहे एकदा मी प्रश्न समजावून सांगते तुम्हाला. त्यांनी काय केले बघा, डॉगसाठी ही आकृती दिलेली आहे, तर गोटसाठी खालीलपैकी कोणती आकृती असेल ते तुम्हाला शोधायचे. आता कसं शोधायचं तर नीट बघा, डॉगच्या स्पेलिंगमध्ये डी जो काढलाय ना तो आपण कसा काढतो? मधल्या रेगेपासून वरच्या रेगेपर्यंत काढतो, बरोबर का? म्हणून आकृतीचा काय केलेलं आहे, वरचा भाग दाखवलेला आहे. ओ हे लेटर आपण कसं लिहितो तर मधल्या रेषेवर लिहितो, म्हणजे इथं ओ लिहिला. आणि जी कसा लिहितो तर खालच्या रेषेवरती आपला जीचा काय येतो, खाली पाय येतो. तर डॉग हे लेटर आपण असं लिहिणार आहे. ओके, मग गोट कसं लिहिलं जातं बघा बरं. गोट काय करतो आपण, जी खालीच्या रेषेवर लिहितो, ओ मध्ये असतो, त्यानंतर पुढचा ए पण मध्ये असतो आणि टी कुठे येणार आहे, वर येणार आहे. म्हणजेच यापासून आकृती कशी बनणार आहे बघा बरं, अशी बनेल का आकृती. इथं जी येईल, मध्ये ओ आणि ए आणि टीचं तोंड वरच्या दिशेला, म्हणजे ह्या प्रकारची आकृती आहे. आता अशी आकृती तुम्हाला कुठे दिसते तर ती आकृती दिसते पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. समजलं का सगळ्यांना? बघा आपण सगळेजण लहानपणापासून 4 रेघी वहीमध्ये इंग्लिशच्या लिहितो, तर त्याचेच सगळे प्रतिकृती फक्त आकृतीमध्ये आपल्याला दर्शवलेली आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही ते प्रश्न सोडवायचे. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातो. बघा आता काय दिलेलं आहे, सिलेक्ट द फर्स्ट लेटर ऑफ ईच ऑफ द वर्ड्स गिवन इन द बॉक्स अँड फॉर्म अ न्यू वर्ड. सिलेक्ट द ग्रुप टू विच द न्यू वर्ड बिलॉंग्स टू. आता काय केलेलं आहे बघा, त्याने काय केलेले आहेत तर बघा आपल्यासाठी काय केलेत, बॉक्समध्ये काही शब्द दिलेत, मॅन, अँट, नोट, गोट आणि ऑक्स. आता ह्याच्यापासून नवीन शब्द देखील बनतात. मग त्याच्यामधले जे काही पहिलं अक्षर आहे ते दिलेले बघा, काय लिहिलेलं आहे, अ न्यू वर्ड फॉर्म. कशापासून? फर्स्ट लेटरपासून. तर जो शब्द नवीन बनतो त्याचा योग्य गट तुम्हाला पर्यायातून निवडायचा आहे. ठीक आहे, मग आता इथं काय काय येते बघा, तर पहिलं जे अक्षर आहे त्यामध्ये काय शब्द येतोय तर तो अक्षर येतोय काय, यम, बरोबर आहे का? पहिलं बघा, पहिला वर्ड यामध्ये काय आलं, यम आलं. आपल्याला काय सांगितलेलं आहे, सिलेक्ट द फर्स्ट लेटर. मग फर्स्ट लेटर इथलं काय, यम, यातलं काय ए, त्यातलं काय एन, यातलं जी, यातलं ओ. आता हे सगळे स्पेलिंग एकत्र करा, MANGO. आपल्याला सांगितले प्रत्येक ह्या चौकटीमधलं किंवा बॉक्समधलं पहिलं अक्षर घेतल्यानंतर एक नवा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि तो कोणता आहे. आता हे काय झालं, मँगो. मँगो काय आहे, फळ आहे. मग व्हेजिटेबल म्हणजे काय तर पालेभाज्या, त्यामुळे हा पर्याय नाही. फ्लॉवर म्हणजे फुलं, फ्रूट म्हणजे फळ, म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, प्रश्न कसा सोडवायचा कळतंय का? चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता काय सांगितले, फिल इन द ब्लँक्स टू फाइंड द ऑब्जेक्ट यूज टू स्पीक टू अ पर्सन विदाउट मीटिंग हिम ऑर हर. आता ह्याचा अर्थ काय होतो तोही समजून घ्या. पहिल्यांदी काय सांगितलेले, एखाद्या व्यक्तीला, बघा अर्थ समजून घ्यायचा आहे, एखाद्या व्यक्तीला आपण काय करणार आहोत तर बोलणार आहोत. कसं, अ पर्सन विदाउट मीटिंग हिम, म्हणजे एखाद्या व्यक्तीला न भेटता त्याच्याशी आपल्याला बोलायचं आहे. मग बोलण्यासाठी आपण कुठली वस्तू वापरतो हे आपल्याला शोधायचे. फाइंड द ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. ठीक आहे, वस्तू शोधायची. कसली तर अशी वस्तू की जिचा उपयोग आपण स्पीक म्हणजे बोलण्यासाठी करतो. कोणाशी, एखाद्या व्यक्तीशी. कसं तर विदाउट मीटिंग हिम, म्हणजे त्याला न भेटता आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो किंवा बोलू शकतो. मग असा तो कुठला पर्याय असणार आहे तर बघा आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर बोलायचं असेल न भेटता,
तर कशाचा वापर करतो आपण? टेलिफोनचा, है ना. म्हणून याचं स्पेलिंग काय येतं टेलिफोनचं? TELEPHONE, टेलिफोन. मग आता त्यांनी कोणते कोणते लेटर्स रिकाम्या जागेत ठेवलेत? तर टी ठेवलेला आहे, नंतर पी एक ठेवलाय. मग टी आणि पी असं कुठे दिसतंय? तर पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे. म्हणून ह्या प्रश्नाचा पर्याय कुठला येतो? फर्स्ट ऑप्शन. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जातोय. बघा आता, रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर अँड सिलेक्ट द नेम ऑफ बर्ड. आता काय काय दिलेले आहेत बघा. इथं तुम्ही पर्यायाकडे जावा. आता जिथं काय दिले? RCWO, वोर्क नावाचा कुठला पक्षी आहे का? तर नाही, पण क्रो नावाचा आहे. मग येते का बघा? C नंतर RO आणि W. येस. त्यामुळं आपल्या ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. येते लक्षामध्ये. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जातो. बघा आता, लॅडरच्या स्पेलिंगसाठी आकृती काय तयार केलेली आहे? लॅडरच्या स्पेलिंगसाठी तर यल बघा कॅपिटल आपण असं वरती लिहितो म्हणून वरच्या बाजूला उंचवटा केलेला आहे. ए कुठे असतं? तर मध्ये असतं म्हणून ए इथं केलेले. डी कुठे येणार? या बाजूला डी येईल, या बाजूला पण डी येईल, आणि नंतर ई आणि आर. आकृती कशी काढायची समजली का? बघा तुम्हाला कसं लिहिणार आहे आपण लॅडरचं स्पेलिंग. तर आपण लॅडरचं स्पेलिंग लिहिताना काय करतो? बघा, LA, बघा असं असेल का स्पेलिंग? LADDE आणि काय येतं? आर येतं. आता ह्या आकृतीमध्ये कशी आकृती तयार होते बघा बरं. पहिल्यांदा उंचवटा वरच्या बाजूला आहे, नंतर मध्ये ए स्मॉल आहे, पुन्हा उंचवटा वरतीकडे गेला, पुन्हा दुसरा पण उंचवटा वर येतोय, पुन्हा मध्ये लाईन येते, आणि अशा प्रकारे ही आकृती तुमची तयार होते. आता आपल्याला प्रश्न विचारलाय इंग्लिश कसं लिहाल. मग आता इंग्लिश कसं लिहावं लागेल बघा बरं. इंग्लिशसाठी कसं लिहायचंय? ई आहे तसा लिहा, NGLISH. मग आता कशी आकृती येते बघा. पहिल्यांदा उंचवटा कुठे येतोय? वर येतोय, हो ना. त्यानंतर मध्ये एन साठी जीचा उंचवटा कुठे येतोय? खाली येतोय. जी नंतर पुन्हा यल कुठे येतोय? वर येतोय. यल नंतर आय खाली मध्ये येतोय, आणि एस, आणि त्यानंतर पुन्हा अशा प्रकारची आकृती ही तुमची येणार आहे. आता ही आकृती कुठे दिसते ती शोधायची तुम्हाला. कुठे दिसते बघा बरं. तर या प्रकारची आकृती कुठे दिसणार आहे तुम्हाला? तर ती दिसते पर्याय क्रमांक 2 मध्ये. दिसते का? तिसरा प्रश्न बरं का. आता पहिला नाही, इथं पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न पण येणार नाही, दुसरा पर्याय नाही येणार आहे. पहिला पर्याय कुठला येतोय? तर त्यामध्ये ते जुळणार नाही. त्यानंतर दुसरा पर्याय बघा तिथंही जुळत नाही, पण तिसऱ्या पर्यायात बघा खालच्या बाजूला दिसतोय का उंचवटा? ही बघा आपला पण आहे. वरती किती उंचवटे आले? 3. आपले पण 3 आले. ते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. आता चौथ्या प्रश्नामध्ये जाऊयात आपण. चौथा प्रश्न बघा, चूज द करेक्ट नेम ऑफ द फास्टेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता विमान हे तुम्हाला सगळ्यांना कळतं. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय? तर प्रवासासाठी सर्वात वेगवान कुठला ऑप्शन आहे? तर कशाचा वापर करून आपण वेगाने प्रवास करू शकतो किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अंतर पूर्ण करू शकतो? तर ते आहे एरोप्लेन. आता तुम्हाला एरोप्लेनचं स्पेलिंग माहीत पाहिजे. तर एरोप्लेनचं स्पेलिंग काय असणार आहे बघा. एरोप्लेनचं स्पेलिंग काय येतं? पर्याय क्रमांक, प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण हे स्पेलिंग चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे, आणि शेवटचं पण चुकीचं आहे. मग योग्य पर्याय आला पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण जाऊयात. बघा आता, सिलेक्ट द प्रॉपरली मॅचेस पेअर फ्रॉम द ऑप्शन. जोड्या लावायच्यात तुम्हाला. आता जोड्या लावण्याची उत्तरं कशी शोधायची बघा. आता कसं जोड्या लागतील? तर हे बघा, EAG. आपण तिसरा पहिल्यांदा प्रश्न बघूयात, किंवा तिसरा जो काही प्रश्नामधला भाग दिलाय ईगल. तर ईगलमध्ये काय दिसतंय? E आणि A ह्या मधल्या रेषेवर असणार आहेत. G मध्ये पाय खाली आहे, एलचा वर आहे, म्हणजे ही जोडी अशी असणार आहे. त्यानंतर टेबल, TABLE. वरती किती उंचवटे आले? 1 2 3. मग इथं उंचवट्यात म्हणजे ह्याची जोडी अशी लागणार आहे. आणि चेअरमध्ये एकच उंचवटा आहे, त्याची जोडी या बाजूने लागेल. आता ऑप्शन कसे आले? तर ए ला C लागतोय. मग आता ए ला C इथे पण लागतोय, इथं पण लागतोय. त्याच्यानंतर बी, दुसऱ्या पर्यायाला A ऑप्शन येतोय, दुसऱ्या पर्यायाचा A ऑप्शन म्हणजे इथे आलं, आणि तिसऱ्या पर्यायाचा B ऑप्शन. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
चला पुढच्या प्रश्नात आपण जातोय. बघा आता 6वा प्रश्न काय. रिअरेंज द गिवन लेटर्स इन करेक्ट ऑर्डर टू फाइंड द नेम ऑफ पर्सन सेलिंग ग्रोसरीज. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, जो व्यक्ती ग्रोसरी सेल करतो. आता ग्रोसरी म्हणजे काय, तर किराणा माल. किराणा माल जो काही सेल करतो म्हणजे विकतो, अशा व्यक्तीला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं. ठीक आहे, आता त्याला म्हटलं जातं ग्रोसर. मग आता ग्रोसरचं स्पेलिंग तुम्हाला नीट आलं पाहिजे. बघा आता पहिला तर ऑप्शन आहे तो रॉंगच आहे, इथं काही वेगळं स्पेलिंग दिलेलं आहे. हेही तुमचं गॉरसर झालं, हेही चुकीचं आहे. पण प्रश्न क्रमांक 6 साठी तुम्ही ज्यावेळेस पर्याय क्रमांक 3 मध्ये येतात तर हे योग्य उत्तर आहे किंवा हे योग्य स्पेलिंग आहे ग्रोसरचं. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नात येऊयात आपण. प्रश्न क्रमांक 7. बघा आता प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. म्हणजे काय, तर खाली जे काही 4 तुम्हाला ऑप्शन दिलेत ना, त्यातला एकच स्पेलिंग ज्या शब्दाचं दिलेलं आहे ते बरोबर आहे आणि बरोबर असलेलं स्पेलिंग तुम्हाला शोधायचे. आता काय पहिलं दिलेलं आहे कॉम्पिटिशन, पहिलं चुकीचं स्पेलिंग आहे. ठीक आहे ना, त्यामुळे पहिलं रॉंग येते. दुसऱ्यामध्ये या कॉम्पिटिशन, तर कॉम्पिटिशनचं खरं स्पेलिंग जे आहे ना ते हे आहे पर्याय क्रमांक 2चं. त्यामुळं बाकीचे पर्याय वाचायची सुद्धा गरज नाही. आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण. सिलेक्ट द ऑड वर्ड इन ईच ग्रुप, पिक आउट द फर्स्ट लेटर ऑफ ईच सिलेक्टेड वर्ड अँड सिलेक्ट द नेम ऑफ प्रिशियस मेटल. आता काय करायचंय बघा आपल्याला, प्रिशियस मेटल, प्रिशियसचा अर्थ काय, मौल्यवान धातूचं नाव ओळखायचे. कसं ओळखायचंय, तर तुम्हाला इथं 4 गट दिले ते दिसतात का. हा एक गट आहे, त्यानंतर दुसरा गट इथे दिसतोय तुम्हाला, हा तिसरा गट आहे आणि इकडचा चौथा गट आहे. तर ह्यातला जो वेगळा शब्द आहे तो काढायचा आणि त्यातलं पहिलं अक्षर घ्यायचं. तर इथं काय दिलंय, फॅन, मॅट, टेबल आणि ग्रास. आता ग्रास म्हणजे गवत आलं, हा सजीव प्राणी आला, बाकीचे निर्जीव म्हणून मी जी सेपरेट केलं, बाजूला काढलं. ग्रास वेगळा शब्द आला, त्यातलं पहिलंच अक्षर घ्यायचे, पहिलं लेटर घ्यायचे म्हणून मी जी घेतलं. त्यानंतर क्रो, ऑक्स, स्पॅरो, पिकॉक. आता ह्यामध्ये काय कळते, क्रो म्हणजे कावळा, स्पॅरो चिमणी, पिकॉक म्हणजे मोर, म्हणजे हे सगळे पक्षी, आणि ऑक्स म्हणजे बैल, म्हणजे हा वेगळा आला. मग त्यातलं पहिलं अक्षर ओ घेतलं. पुढे जाऊयात. आता पुढे काय, बेंच, चेअर, ब्लॅकबोर्ड, लेमन. आता बेंच, चेअर, ब्लॅकबोर्ड हे लाकडी वस्तू आहेत, पण लेमन काय आलं, तर लिंबू आलं, म्हणजे तो वेगळा आला म्हणून यल वेगळं काढलं. त्यातलं मी लेमनच्या स्पेलिंग मधलं यल पहिलं अक्षर घेतलं. लायन, बियर, टायगर आणि डॉग. आता ह्यामधले लायन, बियर आणि टायगर हे जंगलात राहणारे प्राणी आहेत, बरोबर आहे का. डॉग आपण पाळतो, मग डॉग मधलं पहिलं लेटर घेतलं आणि ह्यापासून आपल्याला मौल्यवान धातू कोणता मिळाला, गोल्ड मिळाला, बरोबर का. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार गोल्ड. कुठे लिहिलंय तो योग्य पर्याय असेल. मग कुठला पर्याय येतोय, पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जाऊयात. आता 9 नंबरचा प्रश्न बघा काय येतो. कम्प्लीट द नेम ऑफ थिंग वी यूज टू कलेक्ट द वेस्ट. आता आपल्याला काय सांगितलंय, कम्प्लीट द नेम, एका वस्तूचं नाव आपल्याला शोधायचे किंवा पूर्ण करायचे की ज्याचा उपयोग आपण कचरा गोळा करण्यासाठी किंवा कचरा साठवण्यासाठी करतो. मग काय आपण वापरतो, तर डस्टबिन वापरतो की नाही. मग डस्टबिनचं स्पेलिंग कुठे दिसतंय, तर बघा DUSTBIN हे झालं आपलं डस्टबिनचं स्पेलिंग. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नात जाऊयात आपण. येस, 10वा प्रश्न बघा. सिलेक्ट द नेम ऑफ टॉय फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता तुम्हाला खेळणं शोधायचे, ठीक आहे ना. आता पॉट, टॅप, टॉप आणि OPT. आता इथे 10व्या जो काही प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्हाला जेवढे काही पर्याय दिलेले आहेत त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर सिलेक्ट द नेम ऑफ टॉय. टॉय म्हणजे काय, खेळण्याची वस्तू यातली शोधायची. मग कुठली शोधायची खेळण्यातली वस्तू, तर खेळण्यासाठी कुठली वस्तू असते, तर यातली कुठली येणार आहे, टॉप. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नात जाऊयात.
अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. आता काय सांगितलेत तर आपल्याला जे काही अरेंज करायचेत अंक योग्य प्रमाणे मांडणी करायची आहे आणि त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आता काय दिलेले तर इथे बघा प्रश्न क्रमांक 11 साठी आपलं जे काही उत्तर असणार आहे त्यासाठी ऑब्झर्वेशन करणं महत्वाचं आहे पर्यायांचं आणि त्यापासून मग अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. आता शब्द मोठा आहे त्यामुळे तुम्हाला तो जरा जास्त वाचनामधून शब्द गेले असतील किंवा बघण्यातून शब्द गेले असतील तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येतील. ठीक आहे ना. मग आता काय असू शकतं बघा आपण विचार करूयात काय करायचं अशा वेळी. आता आपल्याला प्रश्न किंवा त्यातला शब्द जो आहे की नाही तो माहीत नाहीये. मग अशा वेळी आपण काय करायचं ऑप्शन मधून उत्तराकडे शोधायचा प्रयत्न करायचा. आता 4, 1, 8 यापासून कुठला शब्द बनतोय तर 4 नंबरला काय यफ आहे, यफ इथं लिहा. नंतर काय 1 नंबरला काय ए आहे. त्यानंतर 8 नंबरला काय दिसते तुम्हाला यू दिसते. त्यानंतर 9 नंबरला काय तर 9 नंबरला काय ओ आहे. तर मला असं वाटत नाही की यातनं कुठला शब्द बनेल अर्थपूर्ण. चला पुढच्या पर्यायामध्ये लगेच जातोय आपण. काय पर्याय दिसतोय बघा 2 नंबरचा पर्याय. 2 नंबरच्या पर्यायात काय दिसतंय 416. पहिल्यांदा घेऊयात आपण 4, 1, 6. 4ला कोण आहे यफ आहे. नंतर काय आहे यफच्या पुढे शेजारी लगेच काय येतं 1 आहे. 1ला कोण आहे ए आहे. 6ला कोण दिसते तुम्हाला व्ही दिसते. त्यानंतर 9ला काय दिसते येस फेवरेट शब्द हा असू शकतोय आणि तो आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. कळालं का. मग आता इथे ज्यावेळेस आपण नुसते अक्षर बघतो ना त्यावेळेस ते तुम्हाला लक्षात येणार नाही शब्द. पण ऑप्शन मधून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळी आपल्याला उत्तरं लवकर सापडतात. म्हणून अशा प्रकारची पद्धत तुम्हाला निवडावी लागेल. चला 12व्या प्रश्नात आपण आलेलो आहोत. 12वा प्रश्न काय तो बघा. आता पुढील अंकांची योग्य क्रमाने रचना करा आणि अर्थपूर्ण शब्द करा. आता इथं पण तेच करायचे. आता तुम्हाला जर कळत असेल तर ठीकच आहे. बघा इथं असा शब्द बनतोय का म्हणजे मला असं वाटतंय JOURNEY असा शब्द बनतोय. आणि जरी नाही तुम्हाला आता लक्षात आलं माझ्यासारखं पटकन तर तुम्ही असं करू शकता ऑप्शनकडे जायचं आणि ऑप्शनमधून काय करायचं त्याचा पर्याय शोधायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मग आता ह्याचं काय येणार आहे जे साठी कुठलं लेटर आहे 4 आहे बरोबर का. त्याच्यानंतर ओ साठी कोणतं लेटर आहे 1 आहे म्हणजे 4, 1. आता यू साठी कुठलं लेटर आहे बघा बरं यू साठी 5 आहे. मग 4, 1, 5 अशी सुरुवात होणारा शब्द कुठला येतो पर्याय क्रमांक 3. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातोय. बघा आता पुढचा प्रश्न काय एक शेवटचा प्रश्न बघतोय आपण आणि त्यानंतर इथं थांबूयात आपण. ठीक आहे. बघा आता शेवटचा प्रश्न काय येतो रिअरेंज द नंबर अँड मेक मिनिंगफुल वर्ड. खूप सोपे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे ना त्याचा इंग्लिशमधून अर्थ समजला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवता येतील. नाहीतर मग सगळ्यांना इंग्लिशचा पेपर बऱ्यापैकी टफ जातो. त्याचं कारणच हे जो प्रश्न इंग्रजीतून विचारला त्याचा अर्थच आपल्याला समजत नाही. त्यामुळे व्होकॅब्युलरीचे तुमचे जे काही शब्दसंग्रह जास्त असेल तेवढं तुम्हाला प्रश्न सोडवायला पण सोपं जातं. आणि मेन म्हणजे प्रश्न काय विचारलाय ना ते समजणं खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही प्रश्नांची उत्तरं किंवा ते ऑप्शन शोधू शकता. आता इथंही तेच करायचं आहे. मिनिंगफुल शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आता असं नुसतं बघितलं तर कळत नाहीये. मग नाही कळालं ना तर घाबरायचं नाहीये. पर्याय दिलेत की नाही त्या पर्यायावरून आपण पुढे जाणार आहेत. आता सगळ्यांचंच पहिल्यांदा सुरुवात 3 नंबरची. मग 3 नंबरला कोण आहे तर यफ आहे म्हणून यफ लिहा. त्यानंतर 2 नंबरला कोण दिसते तर ए दिसतंय ए लिहिलं. 1 नंबरला काय दिसतंय तुमचं व्ही दिसते. आणि त्यानंतर पुन्हा काय 8 नंबरला काय दिसते 8 नंबरला तर 8 नंबरला आहे ओ. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा 6 नंबरला काय दिसते यू आणि त्यानंतर काय येते 7 नंबरला आर. त्यानंतर 5 नंबरला आय आणि पुढे TE. इथे फेवरेट हा शब्द आहे आणि तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्याचं उत्तर सापडते. म्हणजे प्रश्न क्रमांक 13चं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिवन लेटर्स ऑफ द अल्फाबेट हा भाग आपण आता पूर्ण कव्हर केला. आय होप सो सर्वांना या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील
आणि नक्की तुमची ह्या चॅनलची लिंक तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्की ही लिंक शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.